मागील 1-2 दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे। आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय, तर काही ठिकाणी मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये। पुण्यातील घाट परिसरात आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर जिल्ह्यातील इतर भागात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावेल। पुण्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यात पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। उद्यापासून पुढील 3 दिवस या जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातही घाट परिसरात मुसळधार तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दोन्ही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय। 9 ऑगस्ट पासून या जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी होणार आहे। विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। इथं वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल। पुढील 2 ते 3 दिवस इथं पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 9 ऑगस्ट नंतर राज्यातील पावसाचा जोर बराच कमी होणार असल्याचा अंदाज आहे। यानंतर राज्यातील 1-2 जिल्ह्यांमध्येच येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।